छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आणि मराठा समाज याच्याबद्दल जे आक्षेपार्ह वक्तव्य त्या व्यक्तीने केलेलं होतं कोरटकरनं, त्याच्याबद्दलचे माझ्या फोनमधले जे रेकॉर्डिंग्स होते ते मी त्यांना दिलेले आहेत. त्याचबरोबर इंस्टाग्राम अकाउंटवर सुद्धा त्यांनी माझ्याबद्दल वक्तव्य केलेलं होतं. ब्राह्मणांचा नाद केला तर महाराष्ट्रात राहणे मुश्किल करेल वगैरे, याचा सगळा जो जबाब आहे तो दिलेला आहे. आणि जाती जातीमध्ये तेढ निर्माण केली आणि शिवाजी महाराजांसारख्या महापुरुषांचा अपमानजनक वक्तव्य केली म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा म्हणून आता मी पोलिसांच्याकडं दिलेला आहे. तुम्ही मगाशीच सांगितलं आहे की त्याच्या विषयावर जर सुमोटो पोलीस काही कारवाई करणार असतील तर ते करू शकतात, पण शिवाजी महाराजांची अस्मिता आणि मराठ्यांची अस्मिता मला जास्त महत्त्वाची आहे माझ्या जीवापेक्षा. आणि त्यामुळे मी फक्त शिवाजी महाराजांच्या जे काय त्यांनी हे केलेलं आहे, वक्तव्य केलेलं आहे अत्यंत अश्लाघ्य आणि घाणेरडं, त्याच्याबद्दलच माझी तक्रार मी दिलेली आहे. त्या PM_कोरटकर नावाचं एक इंस्टाग्राम अकाउंट आहे, त्याच्यावर माझा व्हिडिओ टाकून त्याच्या खालीसुद्धा अत्यंत अश्लाघ्य पद्धतीनं मांडणी केलेली होती. ती आज सकाळी 10-10:30च्या दरम्यान त्याच्यावरून डिलीट केले, पण त्याच्या अगोदरच आमच्या कार्यकर्त्यांनी त्याचं स्क्रीन रेकॉर्डिंग केलेलं होतं, त्याचे स्क्रीनशॉट काढलेले होते आणि त्यामुळं त्याची माहितीसुद्धा आम्ही पोलिसांना याच्यातून दिलेली आहे. त्यांना मी आत्ताच पोलिसांचे जे आता तपास अधिकारी आलेले आहेत त्यांच्याकडं जे काय माझ्या फोनमधलं रेकॉर्डिंग होतं ते त्यांच्याकडं मी त्यांच्या व्हॉट्सअपला पाठवून दिलेलं आहे. लवकरात लवकर कितीही प्रभावशाली व्यक्तिमत्व जरी असलं तरी त्याच्यावर कारवाई व्हावी आणि पुन्हा अशी कारवाई व्हावी की शिवाजी महाराजांच्याबद्दल कुठलाही व्यक्ती अशा पद्धतीचं वक्तव्य करणार नाही, अशी शिक्षा त्याला जर मिळाली तरच ही वक्तव्य थांबतील, नाहीतर काळ सोकावेल आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लागेल. माझ्या फोनवर ज्या वेळेला पहिल्यांदा व्हॉट्सअप कॉल आला त्यावेळेला प्रोफाईल येत आहे, त्याच्यावर नाव येत आहे, त्याच्यावर डॉक्टर त्यांचं नाव आहे कोरटकरांचं. त्यानंतर ज्या वेळेला आपण ह्याचं मला कॉल आला होता त्यावेळेला सुद्धा मी त्याला सगळं संभाषण झाल्यानंतर मी नाव विचारलं, त्यावेळेला त्याने ते प्रशांत कोरटकर असंच नाव सांगितलेलं होतं आणि त्यामुळं त्याच नावानं मी तक्रार केलेली आहे. आता तोच प्रशांत कोरटकर आहे का नाही, तो नंबर जो माझ्याकडे आलेला होता तोदा मी पोलिसांच्याकडे सुपूर्द केला आहे. त्या नंबरला फोन केला तर त्याच व्यक्तीकडे तो फोन जातोय असं सुद्धा मला काही लोकांनी सांगितलेलं आहे आणि त्यांनी सुद्धा व्हिडिओ करून ते सांगितलेलं आहे. याचा अर्थ त्याच नंबरवरनं मला फोन आलेले होते. इंस्टाग्राम अकाउंट जे असतं ते इंस्टाग्राम अकाउंटसुद्धा त्याच व्यक्तीचं आहे आणि मी रात्री 12-12:30 वाजता AI च्या माध्यमातून मला ती पोस्ट सुद्धा करता येत नाही, मला ते रेकॉर्डिंग मित्राला पाठवून मग ते मला करून घ्यावं लागलं. तर असे काही गोष्टी करेन आणि एवढे जर प्रगत तंत्रज्ञान आमच्याकडे असतं तर मग आता त्याच्याबद्दल काय बोलायचं असा विषय आहे. खरं तर पोलिसांच्याकडं सगळं CDR आणि हे सगळं रेकॉर्ड असतं, लोकेशन असतं, कोण कुठं असतं, काय असतं त्याचं, त्या सगळ्या गोष्टी तर पोलीस अगदी सहज आत्ता 1 दिवसात 2 दिवसात त्याचा तपास लावू शकतात, फक्त त्याची इच्छाशक्ती पाहिजे. आता सगळ्याच गोष्टी करायला पाहिजेत. आता त्या मी करू शकत नाही कारण मी सामान्य व्यक्ती आहे. आता हे प्रशासन आणि पोलिसांनी ते केलं पाहिजे आणि नुसती आवाजाची नाही, तो कोण कुठं होता, काय होता, कुणाला भेटला इतक्या दिवसामध्ये, कुणाला भेटत होता तो व्यक्ती, ह्या सगळ्या गोष्टीची तपास जर झाला तर ह्याच्या पाठीमागचं मूळ कुठंपर्यंत आहे या सगळ्या गोष्टी समजतील. आत्ता मी म्हणू शकत नाही, पण ज्या पद्धतीनं ते एखाद्या समूहाचं म्हणजे तो जसं प्रतिनिधीच आहे, त्या समाजाचा नेता आहे, अशा पद्धतीनं जे बोलत होता त्या पद्धतीनं त्याच्या सगळ्या हालचालीची त्याच्या लोकेशनची, तो कुणाला भेटला, काय काय बोलत होता, या सगळ्याची नोंद तपास करताना घेतली पाहिजे. अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.